नमस्कार. माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिमागी नक्षलवादी असा शब्द प्रयोग केला. त्या शब्द प्रयोगातनं पुष्कळ गदारोळ निर्माण झाला. अनेकांनी ज्यांचं नाव देखील पंतप्रधानांनी घेतलं नाही त्यांनी आपणच हो आम्ही दिमागी नक्षलवादी आहोत असं म्हणायला सुरुवात केली. आणि या दिमागी नक्षलवादी शब्दावरून गदारोळ सुरू झाला. पण या सगळ्या गदारोळामध्ये एक नाव असं आहे ज्याची माहिती हे आपल्याला सगळ्यांना असली पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ मी बनवतोय. ज्यांना त्या भागातले लोक बडी दीदी म्हणून संबोधतात त्या डॉक्टर बुधरी ताती या गेले 40 वर्ष या नक्षलग्रस्त भागांमध्ये कार्य करतायत. महिलांच्या उत्थानाचं कार्य त्या करतायत. 1986 साली त्यांनी त्यांचं हे कार्य सुरू केलं. त्यावेळेला त्यांचं वय हे फक्त 20-21 वर्षाचं होतं. म्हणजे त्यावेळेला त्या जेन झी होत्या. त्या काळातल्या जेन झी म्हणून काहीही उपद्रव करायचा आम्हाला हक्क आहे अशी त्यांची मानसिकता कधीच नव्हती. हे कार्य त्यांनी 1986 साली सुरू केलं. छत्तीसगड मधल्या दंतेवाडा जिल्ह्यातील हिरनार हे त्यांचं गाव. त्यांचं वय 1 वर्षाचं असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. घरात असलेल्या 4 अपत्यांना त्यांच्या आईने मोठ्या मेहनतीनं वाढवलं. बुधरी ताती किंवा बडी दीदी या त्यातल्या सर्वात छोट्या लहान वयाने, चौघांच्यात सर्वात लहान. त्या 10वी पर्यंत शिकल्या. पण ते सगळं करत असताना ज्या भागामध्ये दहशतवाद होता आणि त्या दहशतवादापोटी शाळा चालत नव्हत्या, उद्योग चालत नव्हते, महिलांवर अत्याचार होते, अशा परिस्थितीत या मुलींसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असा विचार त्यांच्या मनात आला. त्या 10वी पर्यंत शिकल्या आणि पुढे त्या या कामाला त्यांनी 1986 मध्ये सुरू केलं. गेल्या 40 वर्षात त्या पायी प्रवास करत करत 570 गावांपर्यंत गेल्या. 570 गावांशी त्यांनी संपर्क केला आणि मग आपल्याच गावी त्यांनी मा संखिनी महिला उत्थान संस्था या नावानं एक संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून भानपुरी इथे त्यांनी महिलांसाठी एक वसतिगृह, शाळेत शिकणाऱ्या मुलींसाठी वसतिगृह आणि निवासी शाळा सुरू केली. आजही त्या वसतिगृहामध्ये 30 मुली राहतात आणि आपलं शिक्षण घेत आहेत. गेल्या 40 वर्षामध्ये त्यांनी 500 महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला. त्यांना शिलाई शिकवली. त्यांचे महिला बचत गट केले आणि त्यांनी निर्माण केलेल्या उत्पादनांच्या विक्रीची व्यवस्था करून या महिलांना त्यांनी आपल्या पायावर उभं केलं. 10वी पर्यंत शिक्षण त्यांचं झालंच होतं, पण ते हे कार्य करत होत्या. हे सगळं करत असताना त्यांना दहशतवाद्यांकडनं, नक्सली दहशतवादी त्यांच्याकडनं धमक्या मिळत असत. त्यांना कामापासून पुरवृत्त करण्यासाठी त्यांना भीती दाखवली जात असे. पण या सगळ्यामध्ये त्या यांच्या या भीतीला आणि दहशतवादाला बदल्या नाहीत. आपलं कार्य त्यांनी या सगळ्या परिस्थितीत सुरू ठेवलं आणि महिलांच्या उत्थानाचं हे काम करता करता 500 महिलांना स्वतःच्या पायावर त्यांनी उभं केलं. या सगळ्या त्यांच्या कामाबद्दल या वर्षीच्या 1926च्या पुरस्कारांमध्ये त्यांना पद्मश्री प्रदान करण्यात आलं राष्ट्रपतींच्या हस्ते. त्या व्यतिरिक्त त्यांना नारी शक्ती पुरस्कार देण्यात आलेला आहे. राणी लक्ष्मीबाई वीरता पुरस्कार
हा त्यांना देण्यात आलेला आहे. छत्तीसगड सरकारनं 2007 साली मिनीमाता पुरस्कार त्यांना दिला. डॉक्टर सुंदरलाल शर्मा खुलं व्यासपीठ ओपन युनिव्हर्सिटी त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आणि त्यामुळे त्यांच्या नावासमोर डॉक्टर असं लागतं. डॉक्टर बुधरी ताती. तिकडचे लोक त्यांना बडी दीदी म्हणून ओळखतात. त्यांचे मोठे भाऊ सुखदेव ताती हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत. अशा या डॉक्टर बुधरी ताती, बडी दीदी, जेन झी म्हणून आम्ही काहीही करू असं वातावरण पसरत असताना 20 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी जेन झी म्हणून एक अत्यंत उपयुक्त कार्य त्या दहशतवादी भागात सुरू केलं. नुसतं दिमागी दहशतवादी हा शब्दप्रयोग एवढा गदारोळ करत असताना यांनी मात्र त्या नक्षलवादी सगळ्या भागामध्ये जिथे मुलींना काहीच करता येत नसे त्या ठिकाणी मुलींसाठी कार्य केलं. त्यांच्या या कार्याला कोटी कोटी अभिवादन. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा. आपला अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती.